दीपक गागरे, टाटा धान्य कंपनीचा अहिल्यानगर जिल्ह्याचा प्रतिनिधी. आज आपण आलोय बाजरीच्या क्षेत्रावर. तर आपण शेतकऱ्यांचा परिचय घेऊ. तर आपलं नाव? रावसाहेब दामगाव, राजेगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. तर आपण आज ह्या तुमच्या क्षेत्रावर कोणत्या कंपनीचा आणि कोणता वाण घेतलेला आहे बाजरीचा? टाटा 739. 739. तर हे जे टाटा 739 बाजरीचं वाण आहे, यातले तुम्हाला काय चांगले वैशिष्ट्य वाटले? बाजरीचा वाण म्हणजे बाजरी हिरवीगार, पुन्हा कणसाला घट्ट, फुटवे जवळ 7 ते 8 फुटवे आहेत आणि खायला पण चविष्ट आहे, कणीस घट्ट आहे. कणीस घट्ट आहे. तुम्ही हा म्हणजे आता मगाशी आपली चर्चा झाली, तर तुम्ही हा मागच्या वर्षी पण वाण केला होता. मागच्या वर्षी पण केला होता. हां, तर खाण्यासाठी तुम्हाला कसा वाटला? खाण्यासाठी एकदम योग्य आहे आणि उत्तम आहे. उत्तम आहे. तर हा जो 739 वाण आहे, आता जसे काकांनी जे वैशिष्ट्य सांगितले, तर काय म्हटलं तुम्ही पहिलं? घट्ट कणीस आहे. घट्ट कणीस आहे. हे शेतकरी बांधवांनो तुम्ही बघू शकता, घट्ट कणीस आहे. मेन हा जो आता काही काकांनी बाजरी सोंगलेली, तर त्यामध्ये पण तुम्हाला एक शेवटचा कोणता एक कॅरेक्टर चांगला वाटला? शेवटचा कॅरेक्टर चांगला म्हणजे घट्ट कणीस आणि पडत नाही पावसाने. पडत किती नाही, पाऊस झाला तरी चारा बी हिरवा खराब होत नाही खराब होत नाही आणि शेवटपर्यंत साधारणतः ॲव्हरेज पण चांगला आहे. आवरेज पण जाईल. 17 ते 18 पोते पक्क, याच्यापेक्षा कमी होऊ शकत नाही किती चांगली साधी जमीन असली तरी. चालेल. तर हा जो टाटाचा 739 वाण आहे, बाकीच्या शेतकरी बांधवांना वापरण्यासाठी तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता? अति उत्तम आहे आणि आम्ही केला, लोकांनी करावं आमची इच्छा आहे अशी, कारण वावर आपला ॲव्हरेज वाढेल, खायला चविष्ट आहे. चालेल. धन्यवाद.